मित्रांनो, कशा आहात? अगदी आनंदातनं, अगदी मजेतनं. आशा आहे आपण सगळे आनंदात आणि मजेत असाल. चला तर मित्रांनो, मी विनोद कुमार माने गुरुजी, आपण माझ्या एज्युकेशनल, मोटिवेशनल, सोशल आणि टेक चॅनल वरती आपण सर्वांचं पुनश्च एकदा मी सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मराठी भाषा प्रेमींसाठी अजून आज पुन्हा मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणी, शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थ्यांसाठी पुनश्च हा व्हिडिओ मी तयार करत आहे. मित्रांनो, आपल्या मराठी भाषेमध्ये अनेक शब्द आहेत, नानाविध शब्द आहेत, ज्यांचा वापर आपण दररोजच्या जीवनामध्ये करतोय आणि त्या शब्दांचा वापर करत असताना त्या शब्दाचा अर्थ जर आपल्याला माहित असेल तर गोंधळ उडणार नाही, आणि माहित नसेल तर नक्कीच गोंधळ उडेल, आणि मग आबाचा आंबा केव्हा झाला हे आपल्याला कळणार नाही. मित्रांनो, काही शब्द असे असतात की ज्यांच्यामध्ये किंचितसा सूक्ष्मसा फरक आपल्याला जाणवतो, आपल्याला थोडासा फरक आपल्याला बघायला मिळतो. आणि मराठीत तर बोलली जाणारी, सतत वापरली जाणारी अनेक शब्द आहेत, आणि त्यापैकीच आज 2 शब्दांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आणि ते 2 शब्द जे आपण दररोजच्या जीवनामध्ये आपण त्यांचा वापर करतो ते आहेत आमंत्रण आणि निमंत्रण. आमंत्रण आणि निमंत्रण. तर मित्रांनो, सहसा आपण पाहतोय की काही वेळेला काही जण आमंत्रण आणि निमंत्रण एकाच अर्थानं वापरतात. वापरायला पाहिजे का? तुम्हीच सांगा. कारण गल्लत कशी होते की आमंत्रण म्हणजेच इन्व्हिटेशन, निमंत्रण म्हणजे इन्व्हिटेशन. आमंत्रण म्हणजेच बोलावणे आणि निमंत्रण म्हणजेच बोलावणे, आणि पण या दोन्ही मधला बोलवण्याचा हेतू असला तरी मात्र किंचितसा फरक या ठिकाणी आहे, आणि तो फरक आज आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी तयार केलेल्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा बघायला भेटतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा, लाईक करा, आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला आमंत्रण आणि निमंत्रण या दोन्ही मधला फरक तुम्हाला आता कळेल. चला तर मग आपण सुरू करूया. तर मित्रांनो, आमंत्रण म्हणजे बोलावणे, इन्व्हिटेशन, त्याला इंग्रजीमध्ये शब्द आहे इन्व्हिटेशन. मित्रांनो, आमंत्रण हा आप्तस्वकीयांना दिला जातो. आमंत्रण हे आग्रहपूर्वक दिलं जातं. तुम्ही या, तुम्हाला यावंच लागेल, या, नक्की या, तुम्हाला यावंच लागेल, आपण अवश्य यावं अशी यजमानाची त्या ठिकाणी इच्छा असते. दुसरी गोष्ट, आमंत्रण हे वैयक्तिक दिलेलं असतं, ते आपुलकीचं असतं. शिवाय आमंत्रणामध्ये बहुतेक वेळा भोजनाची सोय केलेली असणं हे गृहीत धरलं जातं. मित्रांनो, आमंत्रण सहसा चुकवलं जात नाही. समजलं? आमंत्रण हे सहसा चुकवलं जात नाही, आणि ते चुकून पण चालत नाही. साधारणतः घरगुती समारंभांसाठी जे बोलावणे करतात ते आमंत्रण असतं, आणि आमंत्रण हा शब्द सामान्यतः अनौपचारिक आहे, आणि अनौपचारिक कार्यक्रमासाठी याचा वापर केला जातो. आणि आमंत्रण दिलेल्या आमंत्रण जे आहे तर ते दिलेल्या कार्यक्रमात वेळेचं बंधन नसते. आमंत्रणामध्ये सहसा वेळेचं बंधन नसते. तर हे आहे आमंत्रण. आता बघू आपण निमंत्रण. निमंत्रण म्हणजेच बोलावणे, मग कर्तव्य म्हणून केलं जातं ते निमंत्रण असतं.
कर्तव्य म्हणून केलं जातं ते निमंत्रण असतं. छोट्या किंवा मोठ्या औपचारिक समारंभासाठी बोलवतात ते असते निमंत्रण. आमंत्रण हे अनौपचारिक असतं, तर निमंत्रण हे औपचारिक असतं. छोट्या किंवा मोठ्या औपचारिक कार्यक्रमासाठी समारंभासाठी बोलवतात ते निमंत्रण असतं. जाहीर निमंत्रण असं तुम्ही वाचताय. एखाद्या वर्तमानपत्रामध्ये एका कार्यक्रमाचं जर आयोजन केलेलं असेल तर त्यामध्ये असतं, काही लिफलेट असतात, काही पॉम्पलेट आपल्याला दिलेलं असतात आणि त्यामध्ये दिलेलं असतं जाहीर निमंत्रण असं आपण वाचतो. आणि त्यामध्ये आपण कार्यक्रमाला यावं असं सूचित केलेलं असतं, पण त्यात आग्रह नसतो. आमंत्रणामध्ये आग्रह असतो, तुम्ही आलेच पाहिजे, तुम्हाला यावंच लागेल, नाही म्हणून चालणार नाही. पण इथं तसं नसतं. तुम्ही आले तर तुमच्यासह, नाही आलं तर तुमच्या शिवाय. बरोबर. म्हणजे इथं तुम्ही कार्यक्रमाला आलंच पाहिजे अशा प्रकारचा कुठलाही आग्रह नसतो. आपण गेलो नाही तरी फारसं बिघडणार नसतं. ठीक आहे. निमंत्रण हा शब्दप्रयोग औपचारिक कार्यक्रमासाठी वापरला जातो. निमंत्रण हे नियमावर आधारित असते, त्यात वेळेचे बंधन असते आणि ते विशेष व्यक्तींनाच दिलं जातं. मित्रांनो, हा फरक आहे आमंत्रण आणि निमंत्रण या शब्दामधला. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.